ताई थांबा. अहो आमच्या रंजना आत्याबाई अशाच आहेत, तुम्ही नका मनावर घेऊ. थांब. लाले काय झालं ग हिला? कोण काय बोललं का? चिमणे काय झालं? काय रडतेस तू? काय रडते हे? जामकर साहेब ते आमच्या रंजना आत्या आहेत ना. अहो जामकर साहेब मी सांगते का बाई काल रात्री हल्ला झाला ना पुरीवर, मग तेच आठवून आठवून रडतीये नुसती, म्हणजे ना घाबरायला झालंय तिला. आणि मी फक्त विचारायला गेले की नाही तिला. अहो आर्याताई घाबरायची काय गरज आहे? हा अहो आम्ही सगळे तुमच्या संग आहे ना, कशाला घाबरताय? आता साहेब पण आलेत, तुम्हाला काहीच होणार नाही, तुम्ही घाबरू नका. आणि असं पण आता गावातली सगळी माणसं सावध झालेत, तुम्ही निश्चिंत राहा. चिमणे मला खरं सांग, तू का रडतेस? आर्या मॅडम नक्की काय झालंय? म्हणजे तुम्ही सांगितलंच नाही तर आम्हाला कळणार कसं, नाही का? खरंच काल हल्ला झाला ते आठवून तुम्हाला घाबरायला होतंय का? नाही मग काय काळजी करू नकोस तू. जो कोणी येतो या गावातलाच आहे, त्याला कळलंय मी लवकरच त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तो तुझ्यावर हल्ला करून मला घाबरवायचा प्रयत्न करतोय. तो काही सुटणार नाही माझ्या हातून आता. सोडूच नका साहेब, तुम्ही अजिबात सोडू नका. उलट तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही मदत करू. नाही तुमची मदत मला लागणारच आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला चौकशीला बोलवलं, तुम्हाला त्रास दिला, तो विसरून तुम्ही माझ्या बहिणीला आसरा दिलात, त्याबद्दल तुमचे आभार. जामकर साहेब आभार मानण्याची काहीच गरज नाहीये. अहो आमच्या देशमुखांच्या रक्तातच आहे लोकांना मदत करणं. हा फक्त आम्हाला ना सारखं पोलीस स्टेशन मध्ये बोलवून ना चौकशीसाठी त्रास देऊ नका. सुधाकर तू वेळेवर पोहोचलास त्यामुळे माझी बहीण वाचली. ऋणी राहीन तुझा मी. अहो अहो काय बोलताय साहेब? कर्तव्य आहे माझं. आणि तुम्हीच म्हणता ना, पोलीस हा 24 तास ड्युटीवर असतो. साहेब मी श्यामलला नाही वाचवू शकलो, पण आर्याताईंना वाचवलं ना, याचं समाधान आयुष्यभर राहिलं. साहेब इथून पुढे गावातल्या एकाचा पण जीव जाऊ द्यायचा नाही आपण. पोलीस आहे मी, वैयक्तिक रागातून काय करत नाही कधी मी. चौकशी लागली पुन्हा यावं लागेल. बोला बाय. चला बाय.